श्री ज्योतिबा डोंगरावर दख्खन केदारण्य प्रकल्पांतर्गत वृक्ष पुनरोपणास सुरुवात। श्री ज्योतिबा डोंगराचे नैसर्गिक व आध्यात्मिक वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी श्री ज्योतिर्लिंग क्षेत्र बहुआयामी उत्कर्ष प्राधिकरणाच्या वतीनं दख्खन केदारण्य या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत वृक्ष पुनरोपणास सुरुवात करण्यात आली आहे। पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी इथं झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बाधित झालेल्या मोठ्या वृक्षांचं शास्त्रोक्त पद्धतीनं पुनरोपण करण्यात आलं आहे। या उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते झाला। यावेळी त्यांनी सांगितलं की ज्योतिबा डोंगर विकासात पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य देत प्राचीन देवराई पुन्हा उभी केली जाणार असून केदार विजय ग्रंथात उल्लेख असलेल्या देशी वृक्ष प्रजाती येथे लावल्या जात आहेत। महामार्ग कामात अडथळा ठरणारी 20 ते 100 वर्षे जुनी झाडं तोडण्याऐवजी मुळासकट काढून पुनरुत्थित केली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। या कामासाठी पर्यावरण तज्ज्ञ सुरेश जाधव यांचं तांत्रिक मार्गदर्शन लाभतंय। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं की कागल रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून काढलेल्या पहिल्या 10 झाडांचं पुनरोपण यशस्वी झालं असून पुढील टप्प्यात 200 आणि अंतिमतः 2000 झाडांचं पुनरोपण करण्यात येणार आहे। देवस्थानच्या मालकीच्या 30 एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबवला जाणार असून झाडं जगवण्याची जबाबदारी संबंधित एजन्सीवर निश्चित करण्यात आली आहे। या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात 5 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत झाली होती। अनेक शेतकरीही आपल्या शेतातील मोठी झाडं या उपक्रमासाठी अर्पण करणार आहेत। या कार्यक्रमास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, उपवन संरक्षक प्रादेशिक कोल्हापूरदे रेशील पाटील, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत तायरेकर, गट विकास अधिकारी सोनाली माळकर यांच्यासह अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।